बारामतीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सोशल मीडियाच्याद्वारे छळ करण्यात आला आहे. पीडितेची पोलिसात तक्रार. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर छळ केला आहे. त्या प्रकरणी निखिल जांभळेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बारामतीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून छळ केल्याची ही घटना अत्यंत गंभीर आहे. डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर हा जास्तच वाढला आहे. त्याचा गैरवापर करून महिला आणि अल्पवयीन मुलींना त्रास देण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील बारामती तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीने प्रेमसंबंधास नकार दिला आणि संवाद तोडला म्हणून तिचा पाठलाग करणे, तिला धमकावणे आणि सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी निखिल जांभळे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुरुवात साधारणपणे 2023 मध्ये झाली. आरोपी निखिल जांभळे राहणार सांबळेवाडी, तालुका बारामती याने पीडित मुलीशी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधला होता. सुरुवातीला ओळखीच्या नात्याने दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर निखिलने तिच्याशी फोनवर बोलणे सुरू केले. सुरुवातीला हे भाषण मैत्रीपूर्ण वाटत असले तरी आरोपीच्या मनात वेगळेच हेतू होते. 2024 मध्ये जेव्हा पीडित मुलगी उच्च शिक्षणासाठी बारामतीला आली तेव्हापासून आरोपीचा त्रास वाढत गेला. पीडितेने बारामती येथील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ती वसतिगृहात राहू लागली, म्हणजेच हॉस्टेलला राहू लागली. आरोपी निखिल जांभळे हा वारंवार तिच्या महाविद्यालयाच्या आणि हॉटेलच्या परिसरात येऊन तिला भेटण्याची दबाव टाकू लागला. एके दिवशी त्याने पीडितेच्या महाविद्यालयाजवळ जाऊन तिला "तू माझ्यासोबत चल" असे म्हणत तिचा हात धरला आणि अशा प्रकारचे वर्तन केले ज्यामुळे तिच्या मनाला लाज वाटू लागली. स्वतःचे शिक्षण खराब होऊ नये आणि समाजात बदनामी होऊ नये या भीतीने पीडितेने सुरुवातीला ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र तिने त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. जेव्हा पीडितेने निखिलचा फोन उचलणे बंद केले आणि त्याच्याशी संपर्क तोडला तेव्हा आरोपीने तिला त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. संपर्क तोडल्यानंतरही तो तिला सतत हॉटस्पॉटवर मेसेज करून मानसिक त्रास देत होता. 27 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने त्याच्या फेसबुक अकाउंटवर पीडितेचे फोटो ठेवले आणि त्यावर इमोजी वापरून ती आपली प्रेयसी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करू लागला. आरोपीने हे फोटो अशा प्रकारे ठेवले की पीडितेच्या नातेवाईकांना दिसले. मावसभावाने ही बातमी पीडितेला दिली तेव्हा तिला हा धक्काच बसला. पीडितेने धीर एकवटून बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत
आरोपी निखिल जांभळेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीवर केवळ भारतीय दंड संहितेनुसारच नाही तर कडक अशा पॉस्को कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. पीडिता अल्पवयीन असल्याने हे कलम लावण्यात आले आहेत. स्त्रीच्या अब्रूला हात लावण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य, सोशल मीडियाचा गैरवापर करून बदनामी केल्याप्रकरणी ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून ती पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. सोशल मीडियावर कोणाशीही मैत्री करताना सावधगिरी बाळगा. जोपर्यंत पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत वैयक्तिक माहिती देऊ नका. जर कोणी ऑनलाईन त्रास देत असेल तर त्याचे पुरावे तत्काळ काढून ठेवा. जर कोणी पाठलाग करत असेल किंवा अश्लील भाष्य करत असेल तर घाबरून न जाता पालकांना किंवा शिक्षकांना कल्पना द्या. पालकांनी आपल्या पाल्याशी मित्रत्वाचे नाते जपले पाहिजे, जेणेकरून मुले असे संकटांच्या वेळी मनात कोणतीही भीती न ठेवता संवाद साधू शकतील. बारामतीच्या या प्रकरणात पीडितेने 12वीची परीक्षा संपल्यानंतर तक्रार केली. याचा अर्थ ती बराच काळ तणावाखाली होती. बारामती पोलिसांनी आरोपी निखिल जांभळेवर गुन्हा दाखल करून योग्य पाऊल उचलले आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे तरुण मुलींच्या शिक्षणात अडथळे येतात आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी अशा प्रकरणांचे जलद गतीने तपास होऊन आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. मौन पाळण्यापेक्षा तक्रार करणे कधीही चांगले, हाच संदेश या घटनेतून मिळतो. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.